बाप रे, केवढा मोठा किल्ला. हा चढायचा तरी कसा? नमस्कार मंडळी, आज आम्ही पालघर येथील कोहोज किल्ला चढायला जाणार आहोत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये आम्ही काय काय मजा केली आहे आणि आम्हाला काय काय सजा मिळाली आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. त्यासाठी आमचा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. चला तर मी भेटू थोड्या वेळाने या किल्ल्यावर. चला चला आमच्या सोबत. अगदीच वाटलं तर सांग बाबू, म्हणजे हात द्यायला. नाही तर चढ, जेवढं चढतंय तेवढं स्वतःला चढ. इथून यावं आता, तेव्हा तिथून यावं. ती शिर्डी सारखं आहे. आता मला तर भेट. बरोबर कशी हात तू ट्राय करत होता ना, हात मागे ठेवला तर चढता नाही ना दगडीवरून काय नाही. आणि हो मंडळी, आमच्या या प्रवासात तुम्हाला आमच्यासोबत एक पाहुणा सुद्धा बघायला मिळेल, जो आमच्यासोबत किल्ला चढताना सुद्धा होता आणि किल्ला उतरताना पण आहे. म्हणजे पूर्ण प्रवासात आमच्या सोबत आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा. आपण आला बघा. याचं नाव काय ठेवलंय? अरे अरे, काय नाही करणार तो घाबरला बघ, घाबरला. चल 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 चल, ये 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 चल ये बाबू, ये 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 चल चल ये ये बाबू ये. आपलं चालायचं काम करायचं ते, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. तो बरोबर येणार. ये 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 होणार होणार होणार. चढेल बरोबर. सपोर्ट घे दगडांचा. स्टॉप कसं होतं हो मध्येच?
हा, हो हो एक आता 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 किल्ला येईल हे बघ इथे बाजूलाच आहे. नाही खरंच नाही पाऊस पण नाही. इकडे इकडे खरंच म्हणतोय ना. ते एकदम कठीण आहे बाय. इथून चल सोपं पडेल. आईला हा? कुठून? अरे पण इथून तिथे जॉईंट होत आहे का? जॉईंट होत आहे तिथे? हा या मग कारण की इथे कुठून जाणार ते तिथे जॉईंट होत असेल तर इथून चला. आम्ही तिथूनच जायचो त्यासाठी इथून इथून कनेक्ट करू शकतो काय? कठीण कुठलं आहे? आता तिथून कुठे चालली? हा? ती जाईल तिथे बोलते तुम्ही जा आम्ही ते येते करून. चला मग इथून चल, इथून ये, इथून ये. इथून इथून भाऊजी इथून जा इथून जा. ऍटलीस्ट मंदिरापर्यंत पोहोचलो ना मग तिथे थोडं रेस्ट घेतो. अर्ध्यावर मंदिर आहे बाप्पांचं मंदिर. बॅलन्स पाहिजे बाकी काय. आणि थोडं थोडं पावभाग जवळ आलो आम्ही. थोडं बाकी आहे, पाऊण भाग बाकी आहे. चढतोय आता आम्ही वर. लवकर बसलो. मग चला कोळजवर जाऊन येऊया. डबे बिबे काय घेतलेत काय कोचवर? टॉपवर बसायचं नाही नसतं. म्हणजे तुम्ही लोक येईपर्यंत आम्ही पुढे जाऊन आराम करतो. अरे हा ना बाबा, जेवढं बसू तेवढं जास्त दम लागेल. रिलॅक्स मोड मध्ये लगेच नाही जायचं. हा हे काय समोर आहे बघ. हे आलं तिथे बसू जेवायला इथे. आलं
हा मग मेन किल्ला तिथे आहे. हा. नाही याच्यापेक्षा डबल आहे. डबल टिबल आहे. हो हो. एवढा तरी मजा आहे म्हणजे कधी रेस्ट करायला यायचं झालं बरं पण अजून नेलेली नाही तशीच आहे. म्हणजे इथे इकडचं जेवण इथे होतं मागे गणपती मग जेवण मिळून होती खेळ बाबू. मामीवर सोड त्याला. मामीवर सोड पकडून मामीवर सोड. ती डायरेक्ट घरी पोहोचेल. ये 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 ये. तू घाबरवलंस ना त्याला. ये ये. ओ भाऊजी आवाज द्या. येतो का तो बघा. आणि यो विरुचा भाऊ मित्र मी खांद्यावर बसू ना तिचे बसू ना खांद्यावर बसू ना. बाय बाय. नमस्कार. आता आम्ही आलेलो कोच किल्ल्यासाठी. तर कोच किल्ल्यावरती चढण्याच्या पूर्वीच एक गणेशाचं मंदिर आहे जे रामू अतकारी म्हणून यांनी स्थापित केलेलं आहे. ॲक्च्युली त्यांना ते सतत स्वप्नामध्ये यायचे का माझी मूर्ती इथे बसावी म्हणून. तर 1-2 महिने त्यांनी भरपूर प्रयत्न केले. नंतर तुम्ही ते घडवून घेतलेली ना मूर्ती संगमरवरी मूर्त बनवून घेतलेली आहे. तर त्यांना सतत असं वाटायचं की मला इथे कधीतरी एकदा तरी गणपतीची मूर्ती बसवावी म्हणून. तर स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी हे गणपतीचं मंदिर स्थापित केलेलं आहे. मूर्ती घडवून आणून ना. तर हे आहेत ते रामू अतकारी म्हणून. त्यांनी स्वतःच्या जागेवरती म्हणजे डोंगरामध्ये राहतात. तिथे त्यांची शेती वगैरे आहे. हे छोटंसं त्यांचं घर आहे तिथे. आणि त्याच्या बाजूलाच इकडे त्यांनी मंदिर बांधलेलं आहे. आणि दरवर्षी तशी मागे गणपतीला मोठा भंडारा ठेवला जातोय. ॲक्च्युली 300-350 लोक जेवणाला इथे असतात. त्यांच्या स्वखर्चाने ते सर्व करतायत. तर कधी इथे आले कोच किल्ल्यावरती तर जरूर तुम्ही या मंदिराला भेट द्यावी आणि चांगल्या याच्याने दर्शन घ्यावं आणि नंतर मग कोच किल्ल्यासाठी पुढे निघावं. म्हणजे इथे मुंबईवरून येतात का? अरे भरपूर. आता ते बोलवून येते ना. तरी आता जे याला आता कालचं परवान्यावरून अच्छा म्हणजे आता मागे गणपती हा इथे नवस घेत आहेत. त्यांना अनुभव आला ते पुन्हा येत आहेत. म्हणजे एक इच्छापूर्ती गणपतीच आहे. देणगी वगैरे दिली जाते स्वखर्चाने. आपण छोटी छोटीच्या घरामध्ये येतोय. बघून घ्या. कधी आले तर एक वेगळाच आनंद भेटतोय. तुम्ही इथे बघू शकता. त्यांचं घर वगैरे हा फॅमिली राहते त्यांची म्हणजे असं मस्त आहे ना. कौलारू घर थंडावा केवढा वर आहे. एकदम थंडावा गारवा एकदम. कधी आले तर नक्की त्याची भेट द्या तुम्ही. हो. माझी तरी इच्छा आहे. हा मस्त अशी घरं कुठे बघायला मिळतात आता गावामध्ये पण नाही बघायला मिळत. काय काय मस्त. म्हणजे आता गावामध्ये पण मुश्किल आहे असं घरं आणि बघायला. महत्वाचं म्हणजे त्यांनी विटा पण इथेच छापल्यावरती आणि त्याचं हे बघितलं. हा. स्वतः तयार केलं. आणि खरंच आहे एवढं. आणि आपल्याला स्वतःला चढता येत नाही. एवढं सामान चढवायचं घ्यायचं. एवढं वर उंचावर डोंगरावर सगळं आणणं सामान म्हणजे खरंच कठीण आहे. नॉर्मल माणूस चालू नाही शकत. एवढं सामान घेऊन येणं म्हणजे कठीण आहे. कठीण आहे ना. किती सुंदर बनवलंय. शेती आहे त्यांची इकडे. शेती आहे. वर शेती पण आहे. पावसाळ्यात तिथेच राहतात. बैल चरायला गेले. कापसाचं झाड बघा. पाहिजे दुनिया कशाला पाहिजे मुंबई.
चलो आ जाओ बच्चा पार्टी एकत्रित इथे ना गेलो तो इथे आहे पाणी पाणी खरंच आहे. चालेल चालेल खोदलेले आहे तिथे म्हणजे झाडा फुटलाय तिथे. हो त्याच्या पाठीत लागेल. हे आत ठेव, ओंकार आत ठेव. चल बाबू पुढे चल. आता मी जवळजवळ डोंगराचा पावभाग चढलोय आणि आता अजून पाऊण भाग चढायचा वर. तर इथे मध्ये देऊळ होतं त्याच्यासाठी आम्ही मध्ये थोडा ब्रेक घेतला आणि आराम केला आणि मस्त दर्शन वगैरे घेतले गणपती बाप्पांचं. आणि आता आमचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आमची पुढची सगळी मंडळी पुढे गेलेली आहे आणि आम्ही आता चाललो होतो. ते हा खाली उतरले तर चालेल सामान. धर ना असं. अरे पाण्यासाठी गणपती बाप्पा हा वरती 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 हा हा त्या बैठकी पहिल्या वाघ्याच्या बैठकीवर बसू ना. ना मेरी कोई मंजिल ए इकडून जा हा इकडून जा. ए इकडून जा इकडून. हा, इकडून जा इकडून.
And the winner goes to कारण फायनली शंभू कोणी नाही का मला मोबाईल सोपं आहे तिथून आला धावत धावत हिरोगिरी करायला पडता पडता या मामाने वाचवलं कुठून वराड स्वराग लहान होता तेव्हा युगाने स्वराग ते मी तुला बोलले ना जे उतरण एकच बाकी सगळं डायरेक्ट खाली जाणार तो तिथून धावत धावत आला हिरो Balance. आता वाटलं आता सगळे आहेत माझी माणसं बॅलन्स चुकला हा. तर तिथे थोडी पण येणार हिरो वाचवायला तुला तर नशीब कुशल तिथे होता त्याने पकडला असा एक हिरो होता काय होता ना तर सोमवारच्या पण जातील ना काय असं हे smart TV सोमवारी रात्री पोचलं तर भेटतो जुने पाठ बघताय का अरे हा मेंबर राहिला चल चल बाबू चल चल ये बघा आहेत बाहेर येऊन हा चला 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 थोडं राहिलं 15 मिनिटाचं राहिलेलं आहे हे आलं होतं ना वर यायचं का कुठे प्लॅन आता मी जेवढा घेतलं ते आलेच नसते आता आम्ही कोहोज किल्ल्याच्या लास्ट मोमेंट वरती आहोत बस थोड्या वेळात पोहोचणार आहोत हा वर काही नाहीये जे काय भेटलं पशु पक्षी पशु पक्षी जे काय असेल. कारं बोरं काय असतील तर बरं होईल. बोरं तर नाही आता थांबायचं नाही आता निघायचंय थांबायचं नाही थोडंच राहिलंय आता पोहोचूया आपण एक 5 ते 7 मिनिटाचं राहिलंय
सपोर्ट देतात. हा त्याची हाडाचं वजन तसंच आहे होते, चरबी कमी होते. चरबीचं वजन असतं ना. त्यांना हात दे. इथून हात दे. ते मी ओळखलं ते सेम माझ्यासारखे आहेत ते. आणि बऱ्याच काळानंतर ऍटलिस्ट 2 महिने काय बोलतात 2 तासाच्या नंतर आम्ही पोहोचलेलो आहेत वरती. ओके आता आम्ही लोक प्रवेशद्वाराबरोबर आहोत कोच किल्ल्याच्या. नाही पुढे वरती म्हणजे कुठे मेन जो आपला जो तिकडनं घरून दिसतंय ना जे असं ते घर दिसतं. आता आता 4-5 पोटात साठवून घ्या, नंतर वीरू प्रस्थान लगे. पालघर येथील कोहोज किल्ल्यावर आता आलेलो आहे. जो वर किल्ला आहे पोहोचले ते वर जाऊन आता एवढं आलोय. ते मध्ये देऊळ आहे, हे शंकराचं देऊळ. भगवानचं देऊळ आहे. हा शिवशंकराचं. आता आम्ही वर जाऊन आलो जरा मस्तपैकी. आता मध्ये ब्रेक घेतला. आता आम्ही किल्ला उतरतोय. म्हणजे जवळजवळ आता आम्ही 1-1.5 वाजता आलेलो. आता किल्ला उतरतोय. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू केलेलं आहे. आता आमचा परतीचा प्रवास चालू आहे. ओके आराम केला, सगळं वातावरण बघितलं, छान वाटलं. आता आम्ही निघालो खाली जायला. आता चढतानाची जी स्माइल आहे ती मला हवी आहे तुमच्याकडून. जसं आपण चढत होतो मगाशी कसं एकदम एन्जॉय करत होतो. मी आता मगाशी तिथे वर ना तेच व्हिडिओ बघत होते. एक नंबर. येस. हालचाल करू नका, वरती बघा. नाही बसा बसा बसा, काय करणार नाही ते. सायलेंट बसा. अहो, काय नाही करणार, त्याला काय केलं तरच ते करणार. काय पोळा आहे? तुला दिसलं नाही अजून? नाही अजून. आणि बसला चांगलं. नाही मी घेतो.